हैप्पी बर्थडे टू यू, तेरी मुस्कान की कसम, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, दिल ये बस यही कहे हैप्पी बर्थडे टू यू। आज हवा भी कुछ गा रही, तेरे लिए मुस्कुरा रही, चांद भी थोड़ा झुक के बोले तू ही सबसे खास सही, तेरे बिना जो पल थे अधूरे आज वो पूरे लगते हैं, आज वो लगते अधूरे आज वो पूरे लगते हैं। तू जो पास हो मेरे हर सपने सच लगते हैं, तू है मेरी हर एक खुशी में, तू है मेरी हर एक खुशी में, तू ही मेरी बात में, नाम तेरा ही लिखा है मेरी हर एक रात में। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, तेरे सपनों की राहों में हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, रब से मांगी हर दुआ हैप्पी बर्थडे टू यू। जिंदगी तुझे प्यार दे, हर दिन एक नया त्योहार दे, जो भी तू सोचे दिल से वक्त तुझे वो सब यार दे। आशियाना मेरा साथ तेरे है ना, ढूंढते तेरी गली मुझको घर मिला, तू जो मिला लो हो गया मैं काबिल, तू जो मिला तो हो गया सब हासिल, हाँ मुश्किल सही आसा हुई मंजिल, क्योंकि तू धड़कन मैं दिल। हजारों साल ये मेरी है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू, ओहो हैप्पी बर्थडे टू यू, आहा हैप्पी बर्थडे टू यू। बेकरार हो के दामन थाम लो मैं किसका, बेकरार हो के दामन थाम लो मैं किसका, क्या मिसाल दो मैं तेरी नाम लो मैं किसका, नहीं नहीं ऐसा हंसी कोई नहीं है जिसमें ये नजर रुक जाए, बेमिसाल जो कहलाए, तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू, ओहो हैप्पी बर्थडे टू यू, आहा हैप्पी बर्थडे टू यू।
चिल्लाता, मैं तेरी हंसी महफिल में फूल लेके आता। जिन्हें कहा उसे क्या है फूलों की जरूरत, जो बाहर खुद कहलाए, हर गली का दिल धड़काए। तू जिए हजारों साल, ये मेरी है आरज़ू। Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. फूलों ने चमन से तुझको है सलाम भेजा, फूलों ने चमन से तुझको है सलाम भेजा। तारों ने गगन से तुझको ये प्याम भेजा। दुआ है ये खुदा करे ऐ शौक तुझको, चांद की उम्र लग जाए, आए तो कयामत आए। तू जिए हजारों साल, ये मेरी है आरज़ू। Happy birthday to you. ओ हो Birthday to you. Happy birthday to you. 5व्या वाढदिवसाच्या निमित्ताने माझ्या नाताचे आरूस, जे माझे आजूबाजूचे सगळे पाहुणे, ग्रामस्थ, मित्रमंडळी, काही बाकी क्षेत्रातली मंडळी आलेले आहेत, तरी सर्वांचे मी किती आभार मानीन हे सांगता येते मला. हे आभार मानायला सुद्धा अवघड जाते, पण माझं कसं आहे माहिती, माझं प्रेम लई आहे, माझ्यावर प्रेम करणारी भरपूर आहेत. मला आतापर्यंत देवानी मारुतीरायांनी सगळं भरभरून दिले, आणि भरभरून दिले म्हणून हा कार्यक्रम या केळवाडीमध्ये धरलाय, नाही तर साई लीलाला धरायचा होता. फक्त साई लीलाला मला कार्यक्रम धरायचा नव्हता, केवळ मला फक्त केळवाडीमध्ये एक कार्यक्रम करायचा होता. माझ्या मनाने होता हा काही एक कार्यक्रम मी केळवाडीमध्ये करणार आहे. तर माझ्या मुलाला, माझ्या सुनाला, माझ्या पोरीला सगळ्यांना मी समजावलं, आणि हा कार्यक्रम मी माझ्या केळवाडीमध्ये धरलाय. तरी माझ्यावर एवढ्याने आता प्रेम केलं, भरभरून माझे पाहुणे रावळे सगळे एकदम आटोकाट पाहुणे आलेत माझ्या कार्यक्रमासाठी. तर आरुसला मी माझ्या आजूबाजूच्या प्रमाणे मी त्याला शुभेच्छा देणार, आणि इथून पुढे आरुसनी चांगलं भरभरून काम करावा, भरभरून चांगलं खेळावा. त्याला गाड्या आणता आणता ते मामानी आतापर्यंत 3 गाड्या आणल्यात, अशा घरात पडल्यात. आज खेळन फक्त परत तशी घरामध्ये पडत काय 15-16 हजाराच्या गाड्या लावल्या, पण त्याच्या नशिबाने त्याला भेटतंय. त्याला भरभरून त्याच्या बापाने बी आतापर्यंत काय द्यागन ते दिलेलं आहे, आणि मी सुद्धा देतोय. मी सुद्धा आतापर्यंत त्याचे लाड केले, तिथून पुढे सुद्धा लाड करणार आहे. मग त्याच्याबद्दल सर्व पाहुण्यांचे मी एकदा आभार मानतो, आणि कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद देतो. 3, 2, 1. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday, happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday, happy birthday to you.
लेखणीतून अनेक गीतं. बाबांना विनंती असेल आपणही या ठिकाणी मंचावरती यायचे. आपला सन्मान होतो, त्या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा. शेळके गोटागावचे सरपंच आपल्याला विनंती, आपण व्यासपीठावरती यायचंय. 14 विद्या आणि 64 कलांचा असणारा अधिपती त्या गणपती बाप्पांच्या चरणावरती रथमस्तक होतो. सन्मान्य शेखरजी शेळके असतील, मच्छिंद्रजी शेळके असतील, सन्मान्य प्रतीकजी गोंधळ असतील, सन्मान्य शिवमजी शेळके असतील, त्याचप्रमाणे सन्मान्य निवृत्त यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. नातू आणि श्री बिपिन शेठ जालिंदर शेठ यांचा मुलगा आरुष बिपिन लामखडे याचा आज हा 5वा वाढदिवस आहे. या 5व्या वाढदिवसासाठी निमित्त या सर्व उपस्थित सर्वच लांबून लांबून आलेले त्यांचे नातेवाईक असतील, गावकरी आणि सर्वच आमचे स्टेजवरती आहे ते सहकारी. हा 5वा वाढदिवस म्हणजे त्यांचा हा 5वा वाढदिवस खूप आनंदात संपन्न होत आहे. आणि आता हा छोटा आहे त्यामुळं आपण त्याला काय सांगणार, पण मग त्याच्या हातून खरंच हा ते खूप मोठं व्हावं आणि त्याच्या हातून चांगले कार्य घडावं एवढंच मी सांगते. आणि आमदार किरण नामटे साहेबांकडून त्याला पुढे वाटचालीत शुभेच्छा देते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. संबळवाल्या दादासाठी जोरदार टाळ्या सगळ्यांच्या झालं पाहिजे. माझा थोडा मॉनिटरला वाढवा. आता सगळ्यांनी जरा जोरदार आवाज द्या. तुला देतो रे शुभेच्छा, अरे हीच आमची इच्छा. तुला देतो रे शुभेच्छा, लांबखड्या परिवाराचा जीव. आहे का नाही? लांबखडे परिवाराचा जीव. आणि सगळ्यांनी बसले बसले आरुषसाठी, बर्थडे साठी, त्याच्यासाठी टाळ्या वाजवतात गाण्यासोबत. अरे हॅपी बर्थडे टू यू आरुष, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू.
हा जो सुवर्ण क्षण आलेला आहे त्याला काय करायचंय सदा आठवणीत ठेवू सदा आठवणीत ठेवू आणि ते कसं अरे हॅपी बर्थडे टू यू आरुष हॅपी बर्थडे टू यू 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 हॅपी हॅपी बर्थडे टू यू आणि त्या नाथ बाबांकडे त्या भगवंताकडे एकच मागणं आहे की देवाकडे एक मागण मागाव की देवाकडे एक मागण मागाव या आकाशाचं आयुष्य तुला रे लागाव देवाकडे एक मागण मागाव आकाशाचं आयुष्य तुला रे लागाव कमलेश म्हणतोय आय लव्ह यू या गाण्याचा गीतकार माझा भाऊ कमलेश गायकवाड यांनी हे गीत दिलेलं आहे तो काय म्हणतोय कमलेश म्हणतोय आय लव्ह यू अरे हॅपी बर्थडे टू यू आरुष हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू अरे हीच माझी इच्छा तुला देतो रे शुभेच्छा हीच माझी इच्छा तुला देतो रे शुभेच्छा अरे हीच माझी इच्छा तुला देतो रे शुभेच्छा हीच माझी इच्छा तुला देतो रे शुभेच्छा अरे हीच माझी इच्छा तुला देतो रे शुभेच्छा नामखरे परिवाराचा जीव अरे हॅपी बर्थडे टू यू आरुष हॅपी बर्थडे टू यू एकदा आरुष बाळासाठी जोरदार टाळ्या सगळ्यांना झाल्या पाहिजे जोरदार टाळ्या आधी ते पहिले नाथ म्हणजे दादागुरु मच्छिंद्रनाथ त्यांचं हे सुंदर असं गाणं जे गाणं 44 मिलियन व्ह्यूज क्रॉस आहे तेच गाणं सादर करतो आणि लांबकडे परिवारांचं मला आभार मानू वाटतं की बरेचसे लोक वाढदिवस म्हटलं की ऑर्केस्ट्रा असतो पण माझ्या जागी गौतमी पाटील असते पण तुम्ही तर तसं न करता नाथबाबांचे भक्तिगीतांचा हा सुंदर कार्यक्रम या आरुष बाळाच्या वाढदिवसानिमित्त ठेवला म्हणून तुमचं मनापासून आभार एकदा लांबकडे परिवारासाठी जोरदार टाळ्या सगळ्यांच्या झाल्या पाहिजे कारण भगवंताशिवाय पर्याय नाही आयुष्यात म्हणून सांगतो आहो दादा गुरु मच्छिंद्रनाथ त्या गर्भगिरी पर्वतात आहो दादा गुरु मच्छिंद्रनाथ त्या गर्भगिरी पर्वतात व त्यांची भाषा लईच निराळी व त्यांची भाषा लईच निराळी एकदा सगळ्यांनी बडे बाबा मच्छिंद्रनाथांचा जयघोष दोन्ही हात वर करून करायचा सगळ्यांनी ज्याचे हात खाली असं नाथ बाबांचा चिमटा समजायचा हा त्यामुळे जोरदार आवाज द्या बेबीच्या देठापासून हा बडे बाबा मच्छिंद्रनाथ महाराज की नाही नाही आवाज आहे ना जेवण झाले नाही तरी बी आवाज येऊ द्या आता तुम्हाला बडे बाबांची शपथ आहे आवाज जोरदार आला पाहिजे बडे बाबा मच्छिंद्रनाथ महाराज की अरे बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली बंगाली रे बाबा बोलतो हे दादा गुरु मच्छिंद्रनाथ या गर्भगिरी पर्वतात
आवाज येत नाही. गौतमी असते तर मारला शिट्ट्या आणल्या असते. बोलायचं आज देवाचं नाव आरुषच्या वाढदिवसानिमित्त सगळ्यांनी भगवंताचं नाव घ्यायचं म्हणजे घ्यायचं. कोणती भाषा आहे? अरे बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली. बंगाली बंगाली रे बाबा बोलतो. आणि आज बघा आज जो हा एवढा वाढदिवसानिमित्त जो गाव आलेला आहे तो आकाश शिंदे नाव ऐकून आलाय, पण त्या माग नाथबाबांची खूप मोठी प्रचिती आहे. त्यामुळे आज तुम्ही सगळे आले. मी तर फक्त निमित्त मात्र आहे. ते जसे चालवते तसं आपण चालणार आहोत. म्हणून काय सांगतो की या भक्तांच्या मनामध्ये रुजला भक्तिभाव. या भक्तांच्या मनामध्ये रुजला भक्तिभाव. माझ्या मच्छिंद्रनाथांचं ठाण आहे ते सावरगाव. या भक्तांच्या मनामध्ये रुजला भक्तिभाव. मच्छिंद्रनाथांचं ठाण आहे ते सावरगाव. आता सगळ्यांनी आदेश म्हणायचा आहे. मी अलख निरंजन म्हणल्यावर तुम्ही दोन्ही हात वर करून आदेश म्हणायचा आहे. इथून शेवटपर्यंत दोन्ही हात वर करून पुन्हा अलख निरंजन. नाथबाबा जे म्हणत नाही ना त्यांच्या मागे चिमटा घेऊनच लागा. आदेश का म्हणायचा? आपल्या आयुष्यातले जे दुःख दारिद्र्य संकट असतील ना तर आज जो जो आदेश म्हणाल उद्या त्याचं काम झालं समजा अडलेलं आहे. त्यामुळं मनापासून दोन्ही हात वर करून सगळ्यांनी आदेश म्हणा. हो आरुषचे पप्पा आज मी आदेश म्हणायचा आहे. लक्ष द्यायचंय. आदेश म्हणायचा दोन्ही हात वर करून. जरा जरा कमी येतोय. केळेवाडीत ना आवाज मडीला जायला पाहिजे त्या मायंबा गडावर. जोरदार जोरदार. भंगाडी वाजवी तुझे मठाची, गणपतडवी दुमानाची. त्याच्या गोपीची आहे सावली, त्याच्या गोपीची आहे सावली. अरे बंगाली बंगाली रे बाबू बोलतो बंगाली. दादांचं नाव नाही सांगितलं. अक्षय दादा फुले नाद भक्त यांच्याकडून या गाण्यासाठी बक्षीस आले. मनापासून आपण श्रेयांश शुभम चौधरी या बाळाकडून या गाण्यासाठी बक्षीस आले. तिथंही मनापासून आभार. गोविंद दादा कदम नाद भक्त यांच्याकडून बक्षीस आले. मनापासून आभार. बघा ज्यांनी कोणी पारायण केलं असेल ना त्यांना माहिती आहे. सगळ्यांचा नाद करा पण नाव नाथांचा नाही. बोला बोला. कोणी जेवायचं राहिलं असेल तर नक्की सगळ्यांनी जेवून घ्या. कोणी जेवणाचं राहिलं असेल तर जेवण पुन्हा या ठिकाणी या. कारण का अहो वेतळ मारुती कालिका केले पराभूत. अहो वेतळ मारुती कालिका केले पराभूत. आणि मानली त्यांनी हार आले नाथ शरणगत. माझ्या
यांच्याकडून या गाण्यासाठी बक्षीस आले, मनापासून आभार. बघा आज जो नाथबाबांचा जो कार्यक्रम आज ठेवलेला आहे ना लांबखडी परिवाराने, यापुढे त्यांच्या आयुष्यात भरभराटीच होणार. कारण का, जिथं नाथबाबांचा सहवास असतो तिथे कायम चांगलंच होत असतं. म्हणून सांगतो, आवा होते इच्छा पुरी येता तुमच्या दरबारात, आवा होते इच्छा पुरी येता तुमच्या दरबारात, आणि जळतो भक्तीचा दीप गणेशच्या काळजात. बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली, आवाज हे बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली. जोरदार टाळ्या सगळ्याच्या झालं पाहिजे. तेव्हा देव बसलाय भारी आहो लईत थाटात, त्या मडीमध्ये कानिकनाथ बाबांचा थाट कसा आहे. अशी बैठक न्यारी देव बसलाय भारी आहो लईत थाटात. एकदा कानिकनाथाचाही जयघोष झाला पाहिजे. सद्गुरु चैतन्य कानिकनाथ महाराज की. देव हा मडीचा, देव हा मडीचा, देव हा मडीचा, मडीचा कानिकनाथ, देव हा मडीचा, मडीचा कानिकनाथ, देव हा मडीचा, मडीचा कानिकनाथ, देव हा मडीचा, मडीचा कानिकनाथ. जे कोणी बक्षीस देते नाथ भक्त त्यांचं मनापासून आभार. कारण का, अशी बैठक न्यारी बसलाय भारी लईत थाटात, अशी बैठक न्यारी बसलाय भारी लईत थाटात. महिला मंडळ नुसतंच बसू नका, बसल्या बसल्या नाथांसाठी टाळ्या वाजवा. देव हा मडीचा, देव हा मडीचा, देव हा मडीचा, मडीचा कानिकनाथ, देव हा मडीचा, मडीचा कानिकनाथ, देव हा मडीचा, मडीचा कानिकनाथ, देव हा मडीचा, मडीचा कानिकनाथ. आणि तसंच नाथ भक्त मंगेश भाऊ आणि प्रदीप भाऊ यांच्याकडून या गाण्यासाठी बक्षीस आले, त्यांचं मनापासून आभार. बघा त्या मडीमध्ये कानिकनाथ बाबांचा थाट कसा आहे. मडीमध्ये आवा खणखण खणखण हातात त्यांच्या चिमटा वाजतोय, आवा खणखण खणखण हातात त्यांच्या चिमटा वाजतोय, आणि नावाचा त्यांच्या डंका साऱ्या जगात गाजतोय. आवाजाचा त्यांच्या डंका साऱ्या जगात गाजतोय, आवाजाचा त्यांच्या डंका साऱ्या जगात गाजतोय. हे खणखण खणखण हातात त्यांच्या चिमटा वाजतोय, नावाचा त्यांच्या डंका साऱ्या जगात गाजतोय, आवाजाचा त्यांच्या डंका साऱ्या जगात गाजतोय, आवाजाचा त्यांच्या डंका साऱ्या जगात गाजतोय. आणि मडीमध्ये जसं आपण मंदिरात जातो, नाथ बाबांना पाहतो, तेव्हा काय वाटतं मनाला. आहो मंदिरी त्यांची रुक्मण मूर्ती दिसते लागत, आहो मंदिरी त्यांची रुक्मण मूर्ती दिसते लागत. गाणं नीट ध्यान देऊन ऐका, शेवटी तुम्हाला सगळ्यांना म्हणायला लावणार आहे. देव हा मडीचा, देव हा मडीचा, देव हा मडीचा, मडीचा कानिकनाथ, 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 देव हा मडीचा, मडीचा, मडीचा कानिकनाथ, देव हा मडीचा, मडीचा कानिकनाथ, देव हा मडीचा, मडीचा कानिकनाथ, देव हा मडीचा.
समाजात सर्व या म्युझिशियन टीम साठी जोरदार टाळ्या सगळ्यांच्या झाल्या पाहिजे जोरदार. आणि ज्यांचा जुन्नर तालुक्यात कोणी हात धरत नाही साऊंडच्या बाबतीत एकदा आमचे सुपरदादा कोंडे यांच्यासाठी जोरदार टाळ्या सगळ्यांच्या झाल्या पाहिजे. आणि या ठिकाणी ज्यांची ट्रस्ट आहे, ज्यांची लाईट आहे, ज्यांचं डेकोरेशन आहे, त्या प्रत्येकासाठी जोरदार टाळ्या सगळ्यांच्या झाल्या पाहिजे. कारण आपली माणसं मोठी करा, आपण मोठे होऊ, खरं का नाही? म्हणून सांगतो काय येतात त्यांच्या दरबारात माना होता यावे धुंद धुंद. येतात त्यांच्या दरबारात माना होता यावे धुंद. आणि नाथांना सगळ्यात जास्त प्रिय काय? त्या डोंगरावरती पसरला या गवळ्याचा सुगंध. डोंगरावरती पसरला डोंगरावरती पसरला गवळ्याचा सुगंध. त्यांच्या दरबारात माना होता यावे धुंद. डोंगरावरती पसरला या गवळ्याचा सुगंध. डोंगरावरती पसरला गवळ्याचा सुगंध. डोंगरावरती पसरला गवळ्याचा सुगंध. आणि कानिफनाथ बाबा जेवढे कडक आहेत ना तेवढे आपल्यासारख्या खऱ्या भक्तासाठी मायाळू पण आहे. लय दयाळू कानिफनाथ बाबा ठेवीतो सुखात. लय मायाळू कानिफनाथ बाबा ठेवीतो सुखात. देव हा मडीचा, देव हा मडीचा, देव हा मडीचा, मडीचा कानिफनाथ. 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 सद्गुरू जय कानिफनाथ महाराज की. आणि बघा ह्या 2-3 वर्ष मागं नाद भक्त होते, नाद भक्ती होती, पण मडीला फक्त वयस्कर माणसं जायचे. पण आता जशी जशी नाथांची गाणी आली, नाथबाबांची सिरियल आली, तेव्हापासून प्रत्येकाला नाथबाबांचं महत्व सत्व कळलेलं आहे. म्हणून सांगतो काय की आज उठता बसता मुखात नादा घेतो तुमचं नाव. की आज उठता बसता मुखात नादा घेतो तुमचं नाव. आणि आता माझी पण शेवटची इच्छा हीच आहे की जीवन भारा आकाशवाळा पुन्हा तुमचं गाव. जीवन भारा आकाशवाळा पुन्हा तुमचं गाव. जीवन भारा आकाशवाळा पुन्हा तुमचं गाव. उठता बसता मुखात नादा घेतो तुमचं नाव. जीवन भारा आकाशवाळा पुन्हा तुमचं गाव. जीवन भारा आकाशवाळा पुन्हा तुमचं गाव. जीवन भारा आकाशवाळा पुन्हा तुमचं गाव. उमेशानं पुजलं तुम्हाला नाथा मन मंदिरात. उमेशानं पुजलं तुम्हाला नाथा मन मंदिरात. आता तुमची बारी. तुम्ही सगळ्यांनी म्हणायचं टाळ्या वाजवून देव हा मडीचा, मडीचा कानिफनाथ. मागच्यांना नाहीच पटत वाटतं ही गाणी म्हणायचं. आज अमावस्या म्हणजे नाथबाबांची वारी असते आणि उद्या सोमवती अमावस्या आहे. त्यामुळं सगळ्यांनी म्हणायचंय जो जो भगवंताचं नामस्मरण करेल त्याच्या आयुष्यातले दुःख दारिद्र्य दूर होतील, शब्द आहे आपला. त्यामुळे सगळ्यांनी म्हणायचंय जरा नाथांसाठी दोन्ही हात वर करा, कानिफनाथांसाठी. हा, ज्याचे हात खाली नाथ बाबा त्यांना बी आशीर्वाद द्याच. चला दोन्ही हात वर करून टाळ्या वाजून देव हा मडीचा, मडीचा कानिफनाथ. आवाज जरा देव हा मडीचा, मडीचा कानिफनाथ. या आम्हाला कडे जरा टाळ्या प्रत्येक वेळा सांगायला नको की टाळ्या वाजवा. आदेश
आता कोणाला भिऊ ग भिऊ आणि मग येडाई माझा जीव ग जीव येडाई माझा जीव येडाई माझा जीव बाकी अग येडाई माझा जीव ग जीव येडाई माझा जीव माझी म्हणायची कशी म्या पम पम करावा म्या पम पम करावा तुम्ही बाजूला सरावा कोणी अडवालं तर म्या बिरेक माराव ए कोणी अडवालं तर म्या बिरेक माराव म्या बिरेक माराव आवाज आपल्या गावात त्या खिंडर पर्वतावर दत्त महाराजांना जायला पाहिजे थोडे हात वर करून आवाज होत चिंतन श्री गुरुदेव आवाज येऊन त्या गिरनार पर्वतावर दत्त महाराज कसे आवाज हिमालय एकच बाईक होय भाऊ आधी कालच आजच अधिक मास संपलाय थोडा कालच खावला रे वाढू नको फक्त आपण ते म्हणलं काय आणि मग ते कसं अरे टमाटा मटा मटा मटा
कानामध्ये ग झुबा फुला कानामध्ये ग झुबा फुलन झुब्याचं ग मोती घर कानामध्ये ग झुबा फुलन झुब्याचं ग मोती घर लाला पदर छान काया बेकाय या लाला पदर छान काय साल भर में सबसे प्यारा होता है एक दिन 100 दुआएं दे रहा दिल तुमको आज के दिन I wish you happy happy birthday happy birthday happy happy birthday to you I wish you happy happy birthday happy birthday happy happy birthday to